नमस्कार मंडळी, लाल माठाच्या भाजीचे तर अनेक फायदे आहेत। या भाजीत लोह, कॅल्शियम, विटामिन ए, सी, के यासारखे अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात। या भाजीमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास, हाडे मजबूत होण्यास तसेच डोळ्यांचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। शिवाय थंडी सुरू झाली की ही भाजी बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते। तर चला अशा या बहुगुणी भाजीची अगदी झटपट रेसिपी आता आपण पाहूया। थंडीला सुरुवात झाली ना की बाजारात खूप छान ताज्या पालेभाज्या मिळतात। मी ही लाल माठाची भाजी आणलेली आहे आणि ती स्वच्छ करून 3-4 पाण्यात व्यवस्थित धुवून घेतली आहे। आता ही लाल माठाची भाजी आपण छान चिरून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने थोडीशी जाडसर अशी ही भाजी मी चिरून घेतलेली आहे। आता भाजीला छान खमंग फोडणी देऊया। कढईत मी थोडं तेल तापत ठेवलंय, यामध्ये थोडंसं हिंग घालते आणि त्याचबरोबर आपल्याला घालायचंय भरपूर ठेचलेलं लसूण आणि हिरवी मिरची। भरपूर लसूण घातल्याने या भाजीला छान खमंगपणा येतो। लसूण मिरची थोडीशी परतून घ्यायची आणि आता यामध्ये घालायचंय बारीक चिरलेला कांदा। हा कांदा देखील गुलाबीच्या रंगावर छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबीच्या रंगावर परतून झालाय। आता यामध्ये हा चिरलेला लाल माठ आपण घालूया। चवीप्रमाणे थोडं मीठ घालायचंय आणि आता ही लाल माठाची भाजी व्यवस्थित या फोडणीमध्ये परतून घ्यायची। फोडणीमध्ये ही लाल माठाची भाजी मी छान मिक्स करून घेतलेली आहे आणि आता 3 ते 4 मिनिटं ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। यावर झाकण नाही ठेवायचे। बघा, 3 ते 4 मिनिट ही भाजी छान अशी मी शिजवून घेतलेली आहे आणि यातलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते पण आता आटलेलं आहे। आता यामध्ये घालायचंय भरपूर ओलं खोबरं, याने भाजीला छान चव येते। हे ओलं खोबरं यामध्ये मिक्स करून घेऊया आणि अगदी 2 ते 3 मिनिटं आता आपल्याला ही शिजवायची आहे। ही आपली पौष्टिक, बहुगुणी, विटामिन्स आणि मिनरल्सनी रिच अशी ही लाल माठाची भाजी तयार होईल। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। पौष्टिक, बहुगुणी, विटामिन्स आणि मिनरल्सने भरलेली ही लाल माठाची भाजी खायला तयार आहे। तर बघितलत किती झटपट आणि चविष्ट ही पौष्टिक लाल माठाची भाजी तयार झाली। तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की बनवा आणि कमेंट्स करून आम्हाला सांगा की ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली। आणि हो, आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।